हे हॅलो गाईज, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर गाईज, आज आम्ही पत्रिका वाटायला सुरू करणार आहे शितू दीदीच्या लग्नाच्या. लग्नाची खूप सारी धावपळ चालू आहे. 20 दिवसावर लग्न आलं आहे फक्त, तर खूप एक्साइटमेंट वाढली आहे. तर आज गणेश चतुर्थी आहे आणि यशदादाच्या हातचे काय म्हणतात त्याला अभिषेक करणार आहे. अभिषेक करून झाला का मग सगळ्या देवांना पत्रिका ठेवून येणार आणि मग सगळ्या माणसांना पत्रिका वाटायला सुरू करणार. गाईज, अशी भारी वाटतंय, असं मस्त वाटतंय की आज घरात कोणाचं तरी लग्न होणार आहे. किती मस्त वाटतंय. आणि आता मी आमच्या घरातल्या तुळशीला कलर देणार आहे. असं नवीन नवीन वाटलं पाहिजे म्हणून तुळशीला कलर देणार आहे. तर गाईज, तुम्ही बघू शकता, ही तुळस आहे आणि हिला छान कलर देणार आहे. चलो गाईज. तर गाईज, आता आम्ही अभिषेक करायला चाललोय. कलर नंतर देणार आहे. स्वस्ति न पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तारक्षो अरिष्टनेमिः स्वस्ति नो बृहस्पती. नमस्कार करावा. महागणपतये नमः. उद्वाटन करायचा आहे. मम आत्मनः श्रुतिः स्मृति पुराणोक्त पुण्यफल प्राप्त्यर्थं मह्यं सकल भगिनी कुमारी विवाह संस्कार निमित्तेन अद्येः संकष्टी चतुर्थी निमित्तेन स्वरूपस्य ब्राह्मण द्वारेषु अभिषेक पूजन करिष्यामि. गणपतीच्या पायावर पाणी सोडून द्या. थोडं पाणी सोडून द्या. तत्राहो निर्विघ्नता सिद्ध्यर्थं महागणपती स्मरणार्थे प्रियंतान नमस्कार करावा. नमस्कारांतरेण गणपती स्मरणं उद्वाटन पुढे गणपती बाप्पाची प्रार्थना करा. ओम गणानां त्वां गणपतिं भवामहे निधीनां त्वां निधिपतिं भवामहे वसूनां तु मम महागणपतये नमः. गणपतीला अक्षता वाचा. गणपतीला अक्षता करा. नमस्कार करा. निर्विघ्नार्थे भूमिरापो नमः. चत्वारिक्पदानि गुणत्रयातीता देहत्रयातीता अवस्थात्रयातीतः योगिनो ध्यायन्ति नित्यं ब्रह्म बभर्वस्वरं गणाद्यं प्रवच्चार्य वर्णातीतदनन्तरं तारे वृद्धम एतत् तव मनस्वरूपम. गकार पाणी भरा त्याच्यामध्ये. गकारो पूर्वरूपम आकारो मध्यम रूपम अनत्वार चांतिरूप बिंदत्रवम नाद संध्यानम निखिल गायत्री छंदः गणपति देवता. ओम गण गणपतये नमः. एकदंता विद्महे वक्रतुंडा विधीमहे तन्नो दन्ति प्रचोदयात्. एकदंतं चित्रस्थं पाठां कोशधारणं रदं च वरदवस्त्र. 21/7/2024 रोजी मंगल विवाह कार्य करण्याचे योजिले आहे. तरी आपण वायू रूपानं या शुभ विवाहास उपस्थित राहून आपले मंगल रूपी आशीर्वाद आम्हास द्यावे ही तुमच्या चरणी माझी विनंती. नमस्कार करा. नमस्कार. उजवा पाणी घ्या. गुळ खोबऱ्यावरती पाणी फिरवा. ओम प्राणाय स्वाहा व्यानाय स्वाहा उदान वस्वा अपान स्वाहा समान स्वाहा. गुळ खोबऱ्यावरती ब्रह्मणे पूर्ण ब्रह्मणे नमः. तदनंतरेण नाना परिनिवेद्यनः सुतरं दीर्घमायुः. अभिषेक करून आता आम्ही घरी आलोय. तुळशीला कलर द्यायचा राहिलाय, अर्धाच दिलाय. बघूयात कधी द्यायचा. देऊ थोड्या वेळाने. ती पत्रिका वगैरे वाटायला आता सुरुवात करायला लागत. अजून 2-3 देवांना वेगवेगळ्या गावातल्या पत्रिका द्यायची आहे. ते झालं का मग सगळ्यांना पत्रिका वाटता येईल. नाही दिला, देऊयात थोड्या वेळाने. तर गाईज, एवढा कलर देऊन झालाय. याला वाळून द्यायचं आहे आणि याच्यावरती परत एकदा पांढरा कलर द्यायचा आहे. आणि इथे जेवढं राहिलं आहे ना त्या जागी ऑरेंज कलर द्यायचा आहे. हे ओम श्रीराम वगैरे काय काय लिहिलेलं आहे तिथे पण ऑरेंज कलर द्यायचा आहे. तर काय हे बघू शकता तुम्ही, आम्ही तुळशीला कलर दिलेला आहे आणि किती सुंदर दिसतीये. आता हिचा कलर मस्तपैकी सुकून द्यायचा आणि मग लावणार आहे. डडँग. चलो, आता आम्हाला जायचं आहे मोठा देवीला वगैरे. अजून खूप साऱ्या देवांना जायचं आहे पत्रिका द्यायला. ही उड्याच मारायला लागली आहे.
आता आवरतो. सगळा अंधार आहे गाईज इकडे. आता आवरतो, मग दुकानाकडे जातो, मग तिथून गाडीत बसणार आणि मग जाणार. सो चलो गाईज, आवरते मी आता. तर गाईज आता आमचं आवरलंय आणि आम्ही निघालोय. हे बघा आमची शितू दीदी. तर गाईज जाता जाता पहिल्या मंदिरात आलोय आम्ही आणि आता इथे पत्रिका ठेवणार आहे आमची शितू दीदी नवरीच्या हातचे. तर गाईज आता आम्ही गाडीमध्ये आलोय आणि आता आपण पहिलं कुठे जाणार आहे? धामणगाव देवीला जाणार आहे. सो चलो गाईज, पहिले तिकडे ठेवूयात पत्रिका आणि त्यानंतर मग बाकी दुसरीकडे जाऊयात. तर गाईज इथे पत्रिका ठेवून झालेल्या आहे. सो आम्ही निघालोय. गाईज आता आम्ही निघालोय दुसऱ्या देवाला पत्रिका ठेवायला. कुठं निघालोय आता आपण? धामणगावच्या देवी आपलं ह्याला खंडोबाला. हा, खंडोबाला निघालोय आणि आता इथे धामणगावच्या देवीला पत्रिका ठेवली आहे. ओपन सनरूफ. तर गाईज आम्ही पोहोचलोय मंदिरात. गाईज आता महादेवाच्या मंदिरातून आलोय. आता चाललोय खंडोबाला. गाईज आम्ही खंडेरायाला पण पत्रिका ठेवून आलेलो आहे आणि आता चाललोय मोठा देवीला. सो चलो गाईज. तर गाईज आम्ही पोहोचलोय मोठा देवीला.
सो गाईज मोठ्या देवीला काही व्हिडिओ काढता आला नाही, तर आता आम्ही आलोय आगसखानला भैरवनाथ मंदिरात. तर गाईज फायनली निघालोय आम्ही घरी. घरी आलोय आणि या मॅडम अजून पण ब्लाऊजच शिव राहिल्यात. जसेच व्लॉग बघण्यासाठी सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट